व्यासपीठावर उपस्थित मान्यवर व्यक्ती, तसेच माझे मामा दामोदर मुंडे, तसेच जान्हवी मॅडम, या ठिकाणी आज आपण 21/2/2025 रोजी आपला आशीर्वाद प्रदान समारंभ साजरा करत आहोत. अशा अनेक समारंभ या क्लासने पाहिलेले आहेत. जवळजवळ मी या क्षेत्रामध्ये 25 वर्ष कार्यरत आहे. 2006 साली ज्या वेळेला मी ठाण्यातून या ठिकाणी येण्याचा माझा विचार पण नव्हता, तर त्यावेळेस तळ्यातील काही विद्यार्थ्यांनी मला विनवणी केली की सर, तळ्या तालुक्यामध्ये एकही क्लास नाही आहे की जेणेकरून आमचं अभ्यासामध्ये कोणी जे काही अडथळे आहेत किंवा जे काही समस्या आहेत ते दूर करतील, तर तुम्ही प्लीज ठाण्यातून आमच्यासाठी या ठिकाणी या आणि क्लास सुरू करा. त्यावेळेस माझे आई वडील तिकडे होते. मी विचार केला, गावचं वातावरण मला आवडत पण होतं. पैसा बघितला नाही, इथल्यापेक्षा मला भरपूर पैसा तिकडे भेटला असता, 10 पटीने तिकडे फी भेटली असती. परंतु मी एकच विचार केला की विद्यार्थ्यांना आवश्यकता आहे, त्यासाठी आपण इथे येऊया आणि आपली क्लासची शाखा ओपन करूया. त्यावेळेला आमच्या एरियामधले नगरामधले शिर्के ते आमचे ओळखीचे होते. त्यांच्या रूममध्ये मी पहिले क्लासची सुरुवात केली कोंडवाडीमध्ये. आणि सुरुवातीला माझ्याकडे जेमतेम माझ्या घरातलीच मुलं होती, 5-6 जण. म्हणजे काकांची मुलं होती, मामांची मुलं होती. त्यांना घेऊन मी क्लासची सुरुवात केली. त्यावेळेला मला माझ्यावरती विश्वास होता की ज्या ठिकाणी मी जाईल त्या ठिकाणी मी माझी मेहनत कार्यरत ठेवेल, सतत प्रयत्न करेन. 5 विद्यार्थ्यांचे आज 100च्या पलीकडे आपले विद्यार्थी गेले होते. पण आता तळ्यात तालुक्यातली सर्वांना कंडिशन माहिती आहे की रोजगारीमुळे लोक स्थलांतरित झाले, तळा तालुक्यातून मुंबई ठिकाणी गेले. एक गावातले माझ्याकडे 50-50 विद्यार्थी असायचे. वाणस्ते असेल, राठाड असेल, मालूक असेल, अक्षरशः तुम्ही मालाटे, गिरणे, राणेचीवाडी, ज्यांची घरं मला अजून माहिती नाही, ज्यांचे पालक कोण आहेत ते माहिती नाही मला. कारण तळा तालुक्यामध्ये एवढी बिकट अवस्था आहे की मुलं फक्त क्लासला ऍडमिशनला येतात, त्यांचे पालक कधी क्लासमध्ये येत नाही. मुलं काय येतात, तर माझा मित्र या क्लासला गेला म्हणजे तिथे चांगलं शिकवत असतील म्हणून त्या उद्देशाने क्लास लावतात. तर माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही काटे क्लास लावा नाही तर चाटे क्लास लावा, कुठलाही क्लास लावा. ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटेल त्या ठिकाणी तुम्ही क्लास लावला पाहिजे. आज ते छोटंसं रोपटं मी घेऊन आलो तळा तालुक्यामध्ये, या मातीमध्ये पेरलं आणि या मातीचं ते चांगल्या प्रकारे रुजलेलं आहे, त्याला फांद्या फुटलेल्या आहेत. आणि तुमच्यासारखे विद्यार्थी आज मला लाभले याचं मी भाग्य समजतो. ज्याप्रमाणे मातीला आकार दिल्यानंतर कुंभार काय करतो, मातीला आकार देतो. मातीला आकार दिल्यानंतर त्याचं मडकी बनवतो, वेगवेगळ्या नाना प्रकारचे वस्तू बनवतो. त्याप्रमाणे आकार देण्याचं काम मी तुम्हाला केलेलं आहे. मी असेल, जान्हवी मॅडम असेल आणि असे अनेक शिक्षक आपल्या क्लासला लाभले आतापर्यंत. तळा तालुक्यामध्ये अशी एक दयनीय अवस्था आहे की शिक्षक कायमस्वरूपी भेटत नाही. पूर्वी मी फक्त पाठांतराचे विषय घ्यायचो ठाण्यामध्ये. 25 वर्ष या क्षेत्रात आहे मी आणि इथं तळा तालुक्यामध्ये आता 18 वर्ष आपण कंप्लीट केलेले आहेत आणि अजूनपर्यंत आपण 10वीचा निकाल 100% ठेवलेला आहे. त्यासाठी सातत्य लागतं, त्यासाठी इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. मग आपलं घर, आपल्या घरातील समस्या, जाणं येणं, सण समारंभ यांना सर्वांना बाजूला ठेवावं लागतं. तर फक्त एक विचार ठेवावा लागतं की विद्यार्थ्यांचं आपल्याला भवितव्य सुधारायचं आहे आणि त्यासाठी मी अहोरात्र झटत असतो. फक्त एवढंच दुर्दैव आहे की तळा तालुक्यामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे देणारे भेटलो पण विद्यार्थी घेणारे भेटले. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो, विद्यार्थ्यांनी 100% घेतलं पाहिजे. जर 50 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी घेतात व्यवस्थित मार्गदर्शन आणि 28 म्हणजे समजा 28% विद्यार्थी घेत नसतील मार्गदर्शन व्यवस्थित, तर मग ते पुढे घडत नाहीत. म्हणजे आम्हाला ते दुःख वाटतं की आम्ही सर्वांना घडू शकतो, मग बाकीचे का नाही नॉलेज घेत, इतर मुलं का नाही घेत, ते का मागे राहतात, तर दुर्लक्ष करतात. मी प्रत्येकाला हेच सांगत असतो की ज्या वेळेला तुम्ही क्लासला फी भरता, 500 रुपये, 1000 रुपये, 700 रुपये, 800 रुपये प्रत्येक इयत्तेची फी आहे, ते कष्ट करावे लागतात पालकांना आणि त्या पैशाची किंमत तुम्हाला नाहीये.
काही मुलांना, काहींना आहे, त्यांना आपल्या घरची परिस्थिती जाणीव आहे. आम्ही ज्यावेळेला फी घेतो तेव्हा आम्हाला वाटतं की ती फी घेतल्यानंतर त्या मुलांना योग्य मोबदला दिला पाहिजे. उद्या कोणीही आपल्यावरती बोट उचलता कामा नये की सरांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं नाही, फक्त पैसे घेत गेले, क्लासची फी घेत गेले, असं वाटू नये. म्हणून दिवसातले 8-8 तास, 9-9 तास, 10-10 तास आपण क्लासमध्ये राबत असतो. तला तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कुठला क्लास आहे का तुमचे डबल टेबल क्लास घ्यायला तयार आहे का? बघा, जाऊन बघा, तुम्ही विचारा. 1 तास क्लास घेतला, त्यात विद्यार्थी आले न आले, उशिरा गेले, तेवढ्या टायमावर सोडणार, तुमचा विचार केला जाणार नाहीये. पण आम्ही तसा विचार करत नाही. प्लस आपले जे प्रामुख्याने 3 विषय आहेत, गणित, इंग्रजी, विज्ञान, याच्या पलीकडे आपण 3 विषयाचा अभ्यास करून घेतो विनामूल्य, कोणतीही फी आकारणी न करता. कारण काय, तर 3 विषयात मुलगा पास झाला चांगल्या मार्काने, तर बाकीचे 3 विषय जर गेले तर तो विद्यार्थी शेवटला नापासच असेल. सर्व विषयात जर तो व्यवस्थित असेल तर त्याची टक्केवारी वाढेल. म्हणून आपण सर्व विषयांचा विचार करत असतो. मुंबई ठिकाणी सकाळ, दुपार, संध्याकाळ असे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये मुलं येत असतात. इथे आम्हाला टायमिंगच भेटत नाही, कारण की सर्व प्रॉपर तऱ्हेचे विद्यार्थी भेटत नाहीत. कोण खेडेगावात त्यांची एसटी नसते. आता पण आपल्याकडे 3-4 विद्यार्थी लांबचे आहेत, ते येऊ शकत नाहीत कार्यक्रमाला. गेल्या वर्षी शेवटला आपण आभार हे कार्यक्रम ठेवले आपण, आशीर्वाद प्रदान समारंभ. त्यावेळेला विद्यार्थी मुंबईला निघून गेले. यावर्षी मी ठेवणार नव्हतो, कारण तुमच्या परीक्षेच्या कालावधीत तुमचा अभ्यास बाकी असताना कार्यक्रम ठेवणं योग्य नव्हतं. पण तुम्ही आग्रह केलात म्हणून मी कार्यक्रम आज ठेवला आपण, की मुलांची इच्छा आहे. एकही वर्षात आपण यावर्षी सहलीला गेलो नाही, कुठलाही कार्यक्रम झाला नाही, त्यानिमित्तानं तरी मुलांना थोडा आनंद भेटावा यासाठी आपण कार्यक्रम ठेवला. पण हा कार्यक्रमाचा खरा अर्थ आहे की तुम्ही व्यक्त होणे, तुमची भावना व्यक्त करणे, क्लासमध्ये तुम्हाला काय वाटलं, क्लासच्या काही चुका आहेत ते दाखवणे, जेणेकरून पुढे येणारे जे वर्ग आहेत त्या वर्गाकडून आम्ही सुधारणा करून घेऊ शकतो. कारण की शिक्षकाला शिकवताना समजत नाही आपण काय चुकतो ते विद्यार्थ्यांना जाणत असतं की सर कुठेतरी कमी पडतायत की मॅडम कुठेतरी कमी पडतायत, त्यांनी अशा प्रकारे शिकवलं पाहिजे होतं, हे करून घेतलं पाहिजे होतं. हे विद्यार्थी जेव्हा सांगतात तेव्हा क्लासमध्ये बदल होत असतात. मग विद्यार्थ्यांनी फक्त क्लासची स्तुती करायची नसते, तर विद्यार्थ्यांनी चुकीची जे गोष्टी आहेत त्या आपण दर्शवायला लागतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की आता तुमचं पुढील लाईफ खूप खडतर आहे. आमचं आयुष्य गेलं, आताची आमची पिढी गेली समजा, कसं तरी पुढे पण पुढे स्पर्धेचं युग आहे. आणि या युगामध्ये तुमचं शिक्षण जर व्यवस्थित नसेल तर तळ्याच्या बाहेर जर तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की शिक्षणाची व्हॅल्यू काय. अजूनपर्यंत आपल्याला सवय पडलेली असते चिटिंग करायची, पास व्हायचं, कॉप्या करायच्या, त्याच्यामुळे आपलं आत्मविश्वास विनाकारण वाढलेला. कारण आपल्या क्लासचे अनेक 3-4 विद्यार्थी बोलत होते वर्षभर, काय बोलत होते, आम्ही पास होणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण आम्ही अभ्यास घेतो, आम्हाला माहिती आहे कोण पास होणार, कोणाचा अभ्यास कुठपर्यंत आहे. मग त्या विद्यार्थ्याने अभ्यास केला पाहिजे. म्हणजे आत्मविश्वास स्वतःवर असावा, पण नको तिथे नसावा, अभ्यास न करता नसावा. हा, जर अभ्यास केला तर त्या विद्यार्थ्यांनी छाती ठोकून बोललं पाहिजे की सर माझा निकाल 80% आहे, तर ते आम्ही मानू, कारण त्याने अभ्यास केला होता. समजा गंगोत्री नावाची मुलगी आपल्या क्लासमध्ये तिने बोलली की सर मी 90% काढणार, बोलू शकतो मी, तिने अभ्यास केलेला आहे, बरोबर का नाही? तसं प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या वर्षभरात चुका ज्या केल्या तर त्यांना मी आत्ताच सांगितलं की थोडे दिवस बाकी आहेत. पेपरच्या बोर्डाच्या शेवटपर्यंत आपण 10वी संपली नाही असं गृहीत धरून अभ्यास केला पाहिजे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम असेल तर आपण कोणतीही गोष्ट जगातील आपल्याला अशक्य नाही आहे. का शक्य नाहीये? म्हणून आपल्यामध्ये जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, परिश्रम घेण्याची तयारी पाहिजे. कोणती गोष्ट तुम्हाला लगेच भेटणार नाही, सातत्य पाहिजे, नियोजन पाहिजे. गाढवासारखं ओझे लागून होत नाही, त्याला नियोजन लागावं असावं लागतं. गाढवाची गोष्ट तुम्हाला माहितीच असेल. पहिल्यांदा काय दिलं, मीठ दिलं, विरघळलं पाण्यामध्ये. नंतर काय टाकलं, त्या मालकाने कापूस टाकलं, ओझं झालं, रडकुंड झाला, मग त्याला ते चूक समजली. म्हणून नुसतं अभ्यास दिलाय म्हणून करत राहणे याला पण पर्याय नाही, तर नियोजनबद्ध अभ्यास पाहिजे. आपल्याला परीक्षा आली तर आपण अभ्यास करतो, म्हणजे तहान लागली का विहीर खोदायची, हे चुकीचं आहे. ज्याप्रमाणे एक विद्यार्थी होता, म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल तो घरातील एक मुलगा होता, त्याचे वडील त्याला सांगतात, काय सांगतात की हा रुमाल आहे, तो तू विक बाजारात जाऊन विकून दाखव. तो रुमाल मलकट असतो, खराब फाटलेला जीर्ण असतो,
तो बोलतो पप्पा याला कोण घेणार, जातो मार्केटला, कोणच घेत नाही, हताश होतो, पप्पा कोणच घेत नाही. अरे तू प्रयत्न कर, परत जा मार्केटला, परत विक. तो जातो, दुसऱ्या दिवशी थोडं डोकेली वापरतो, तो ब्रशने धुतो, स्वच्छ करतो, त्याला डिझाईन पडतो आणि विकायला उभा राहतो. पण एक पायऱ्या उतरत छोटंसं पोरगं येत असतो, तो हट्ट करतो, मम्मी मला हा रुमाल पाहिजे. विकला जातो 10 रुपयाला. पप्पांना 10 रुपये घेतो, आनंदित होतो की पप्पा आता खुश झाले असतील, 10 रुपये घेतील आणि माझा विषय संपेल, रुमाल परत विकायची भानगड करणार नाहीत. मग त्याचे वडील बोलतात आता 10 रुपयाला विकलास ना, नेक्स्ट टाइम तू 100 रुपयाला विकून जा. अहो पप्पा 10 रुपये मिळतात हाजे झाले, तो कोणी घेत नव्हता. सकाळची दुपार झाली तेव्हा तो छोटासा पोरगाला त्याने हट्ट केलं म्हणून त्याने त्याच्या आईने घेतलं, आता कोण घेणार. मग तो शेवटला पर्याय काय करतो, एका गर्दीमध्ये असं सेलिब्रिटी असतो आलेला कोणतरी, त्याच्याकडनं त्याच्यावरती सही घेतो, कारण छोटंसं पोर असतो हा, त्याचे हट्ट बघून तो सेलिब्रिटी जो आहे तो देतो सही त्या रुमालावरती. तो रुमाल घेऊन तो मेन मार्केटमध्ये उभा राहतो आणि त्याची किंमत 100 रुपये सांगतो, हसत हसत घेतली जाते. त्याची किंमत कशामुळे वाढली, त्याच्यावर असलेल्या सिग्नेचरमुळे, सहीमुळे. याच्यातून आपल्याला एकच गोष्ट समजते की त्या मुलाने सातत्य ठेवलं आणि तो घरी जातो तेव्हा वडिलांनी काय सांगितलं, काय शिकलास तू यातून. पहिल्या दिवशी तुझा रुमाल कोणी घेतला नाही, दुसऱ्या दिवशी तू थोडंसं डोकेली वापरलेस, त्याला धुतलंस, त्याला नक्षीकाम केलंस, विकलास, तो 10 रुपयाला गेला, नंतर तो 100 रुपयाला गेला. त्याची किंमत वाढली का, तर तुझं नियोजन होतं, तुझी बुद्धिमत्ता त्यात कौशल्य वापरलंस. म्हणून प्रत्येकाने सातत्य ठेवलं पाहिजे, हार मानायची नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. मी 2-4 वर्ष खूप डिप्रेशन मध्ये क्लास, आता कोरोनाच्या कालावधीपासून क्लासचं कसं होणार, त्यामध्ये विद्यार्थी येणार नाही तर क्लास कसं चालणार, आणि मला क्लास शिवाय जमतच नाही. अरे क्लास हे माझं एक आत्मा आहे, कारण सुट्टी पडली तर मी आजारी पडतो. अरे एक सवय झालीच असते एका क्षेत्राची, दररोज यायचं, उठायचं, त्यांना शिकवायचं, जायचं, एक हॅबिट झालेली. त्रास होतो यार, नाही होत असं नाहीये, त्रास भरपूर होतो. 8-8 तास ज्यावेळेस तुम्ही इथं बसाल, शिकवाल, उभे राहाल, खडू घ्याल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की बसण्यापेक्षा शिकवणं खूप कठीण असतं. आणि प्रत्येकाचे पालकांचे फोन येतात, त्यांना उत्तर द्या, आमचा मुलगा नापास झाला 1 विषयात, 2 विषयात नापास झाला, त्याकडे लक्ष द्या. तेव्हा आम्ही खूप फाल्ट होतो का, तर आम्ही त्या मुलांना योग्य मार्गदर्शन दिलं तरी त्या मुलाने घेतलं नाही आणि त्यांच्या पालकांना दुःख झालं. म्हणून प्रत्येक वेळेला सांगत असतो, आई वडिलांची मान खाली होईल असं कोणी वागू नका. कोणतंही क्षेत्र असो, कोणतीही गोष्ट असो, ती करताना 100 वेळा विचार करा की आपल्या आई वडिलांची मान झुकली नाही पाहिजे. असं मुलींनी सुद्धा वागा आणि मुलांनी सुद्धा वागा. आणि शिक्षणाच्या वयात शिक्षणाकडेच फोकस द्या, बाकी कोणत्या गोष्टीकडे देऊ नका. बोलायला भरपूर काही आहे, माझ्या भाषण इतकं संपणार नाही जर बोलायला गेलो तर. आपला कार्यक्रम पुढे बाकी आणि आपण संध्याकाळचा कार्यक्रम घेतलेला आहे, म्हणून एवढं बोलून मी माझे 2 शब्द नाही तर भरपूर शब्द संपवतो. ओके.